मॅन शो पंचाळी. हितेश भोईर यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आणि भरपूर पाठराखण या संघाला. खऱ्या अर्थाने या सुरुवातीच्या काळामध्ये ते समर्थन असावंच लागतं. त्या नावाची भरपूर चर्चा सध्या इंटरव्ह्यूमध्ये देखील झाली. दोन्ही संघांना अनेक अनेक शुभेच्छा. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर, पंचांचा ग्रीन सिग्नल पोहोचलाय. पहिल्या सामन्यामधील यशस्वी गोलंदाज हार्दिक आपल्या बॉलिंग रनवेवर. सुपर 8 मध्ये कोणता संघ क्वालिफाय होणार, बक्षीस पात्र फेरीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकणारी ही लढत. पहिला बॉल ऑन साइडला खेळलेले आहेत, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. धावसंख्येचा श्री गणेशा झालेला आहे. प्रारंभ शुभारंभ. वेळेचा विचार आपल्याला जरूर करावा लागेल. टाइम इज मोर दॅन मनी. आणि या संयोजकांची तीच सूचना की 4 षटकांसाठी 15 मिनिटे भरपूर. विश नेटवर्क या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून 7 खंडांमध्ये या स्पर्धेचं थेट प्रसारण आपण पाहतोय. गुणवत्तापूर्ण वाहिनीचं दुसरं नाव अर्थातच विश नेटवर्क. सध्या स्पर्धेला कव्हरअप करतायत मनीष निसाई अँड टीम. स्वीपचा प्रयत्न होता, चेंडू फळीचा समन्वय झालेला नाहीये. हार्दिक भरपूर यशस्वी ठरतायत. पहिल्या सामन्यामध्ये देखील त्यांचा स्पेल बघण्यासारखा होता. इकॉनॉमिकल गोलंदाजी केले होते. आपल्या खेळामधील सातत्य दर्शवत आहेत. फुल टॉस बॉल ऑफ साइडला, परंतु काय फिल्डिंगचा दर्जा बघायला मिळाला. मिस्टर जयेश यांना आपण पाहू शकलात. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण आणि कौतुकाची हे थाप. कारण तत्काळ पुनरावलोकनामध्ये तुम्ही पाहू शकाल जयेश यांनी केलेलं उच्चस्तरीय स्खलित हे क्षेत्ररक्षण. निर्विवादपणे संघाकरिता 3 धावा त्याने वाचवलेल्या आहेत. ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतोय जबरदस्त कॅमेरा वर्क. विश नेटवर्कची खासियत. फलकावरती 2 धावा. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण जयूच्या माध्यमातून. पुढचा बॉल, वाह काय गरकन चेंडूला वळवलंय. शार्प टर्न मिळाला. हार्दिक या बॉलरला 4 चेंडूंमध्ये केवळ 2 धावा खर्च केलेल्या आहेत. योग्य टप्प्यावरती सुयोग्य मारा. अप ड्राईव्ह खेळलेले आहेत. येथे देखील धावचीची संधी तर होती. चांगलं कोलॅबरेशन बघायला मिळालं. एका बाजूने विकी, दुसऱ्या बाजूने जयेश, असं ओपनिंग पेअर. पहिल्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त एकेर झालेला आहे. प्रोग्रेस कार्डवरती आहे 3 धावा. खूप चांगली गोलंदाजी. सफलता की एक खास अदा है, वो मेहनत करने वालों पे फिदा है. जबरदस्त परिश्रम सध्या हार्दिक घेतोय आपल्या संघाकरिता. टॅप स्ट्रोक आणि पुन्हा एकदा बघा काय क्षेत्ररक्षण. तिन्ही डिपार्टमेंटमध्ये आगवण टीम मात्र अव्वल. तुम्ही गोलंदाजी म्हणा, फलंदाजी म्हणा किंवा क्षेत्ररक्षण म्हणा. बोईसर नेटवर्कच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता वायफाय प्रोवाइड करण्यात आलेला आहे. देखील एक मिनट दिपेश हमारे मंच पर विराजमान होइए प्लीज. रहीम भाई पठान, कुटिया भाई, आपका भी स्वागत करेंगे. आइए रहीम भाई, आपका हम स्वागत करेंगे. वेलकम. हमेशा पैराडाइज टीम के लिए एक बेहतरीन सपोर्ट कर रहा है. रहीम भाई पठान हमारे मंच पर आइए प्लीज, आपका हम स्वागत कर रहे हैं. निलेश मिश्रा, अनिल तुपे, रहीम भाई पठान को लेकर आइए. कुटिया भाई को लेकर आइए प्लीज. कुटिया भाई वहां पर खड़े हुए हैं, उन्हें आप सम्मान पूर्वक यहाँ पर लेकर आइए. ओवर टू कॉम्बॉक्स. प्रिन्स षटक क्रमांक 2 मध्ये. जबरदस्त क्षेत्ररक्षण, टीम वर्क आणि टीम स्पिरिट या दोन्हीही गोष्टी आपण प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये अनुभवू शकतात. वामिका स्टार, जय जोगण्णादेव आगवण टीमच्या माध्यमातून क्लिनिकल आणि क्वालिटी क्रिकेट. स्वीट स्मार्ट सेन्सेशनल आहे. ते वाईट चेंडू आलाय. एका मोठ्या ब्रेक नंतर मात्र खऱ्या अर्थाने एक खराब चेंडू बघायला मिळाला. प्रिन्स अँगल युक्त गोलंदाजी. जर लेंथ अँड लाईन चांगली असेल तर प्रत्येक गोलंदाजाला यश तर मिळतं. क्रिकेटच्या या वसुंधरेवर आपण नेहमीच पाहत आलेलो आहोत. आणि टीममध्ये ज्या पद्धतीने कोलॅबरेट होत आहे, जे कोऑर्डिनेशन होतं आहे ते मात्र उल्लेखनीय आहे. प्रत्येक चेंडूनंतर एक चांगली आणि सकारात्मक अशी चर्चा विनिमय आपण पाहतोय. प्रिन्सचा पुढील बॉल. 6 धावा आहेत स्कोर कार्डवर. इथे देखील चांगला चेंडू. यॉर्क लेंथ. ट्रेडमार्क गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पूर्णतः कंजूस मारा आहे प्रिन्स. स्वीपचा प्रयत्न तर होता, परंतु नच बलियेचं दृश्य सुरू आहे.
पूर्णपणे आपल्या गोलंदाजीच्या साखळ दंडांमध्ये फलंदाजांना बंदिस्त करण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत आगवणकर. पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावा, दुसऱ्या षटकामध्ये देखील आतापर्यंत केवळ 3च धावा खर्च झालेले आहेत. क्लासिकल अँड क्लिनिकल बॉलिंग. शांत आहेत फलंदाज, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कमबॅक करायला जास्त वेळ लागत नसतो. तो कमबॅक येथे करावा लागेल वन मॅन शो पंचाळी टीमला. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल फुटवर्कला रीड केलं होतं व्यवस्थित पद्धतीने. डोक्यावर बर्फ, जिभेवर साखर ठेवून परफेक्ट लेंथ अँड लाईन मेंटेन. प्रिन्स सुपर बॉलिंग. आतापर्यंत जर आपण विचार केला 2 षटकांमध्ये एकही चौकार खेचता आलेला नाहीये. 1 षटक आणि 5 चेंडू जे परिपूर्ण झालेले आहेत. देर इज नो एनी काइंड ऑफ बाउंड्री. हे यश आहे आगवण टीमचं आतापर्यंत या सेशनमध्ये. पुढचा बॉल कशा रीतीने विकी आणि जयेश कमबॅक करणार का या मॅचमध्ये ते बघण्यासारखं आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेलं. पुन्हा एकदा चांगला फील्ड अटॅक. 2 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे आणि स्कोर कार्ड जाऊन विसावलेला आहे अवघ्या 9 या अंकावर. जबरदस्त गोलंदाजीचा दर्जा आपल्याला पाहायला मिळतोय. हार्दिक आणि प्रिन्स यांनी भरपूर प्रभावित केलेला आहे. अत्यंत विस्मयकारक गोलंदाजी राहिलेली आहे. पहिल्या षटकाचा विचार जर आपण केला तर केवळ 4 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा. कंजूस मारा ज्या रीतीने 1964 मध्ये आपण पाहिलं होतं तत्कालीन मद्रास. कृपया करून छायाचित्रकाराच्या मागे, कॅमेरामॅनच्या जे मागे आहेत प्रेक्षक आपण बाजूला व्हायचं, नम्र विनंती. हार्दिक आरेकर ते छायाचित्रकार आहेत. मला अजून देखील ते दातिवरेचं मैदान आठवतं जेव्हा हार्दिक आरेकरला मी पाहतो. स्टँड कोलॅप्स झाला होता. स्मॅश तर केलं होतं परंतु क्षेत्ररक्षण तुम्ही बघा. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये हार्दिक यांनी खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. धावा येणं जणू काही बंद झालेलं आहे. लो स्कोरिंग मॅच होते की काय. केवळ 9 धावा आहेत. ऑन साइडला जगदीश माच्छी. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण. दुनिया माने जोरो को कोई ना माने कम जोरो को. जोर दाखवावा लागेल विकी आणि जयेशला. संघ थोडासा अडचणीमध्ये. हार्दिक स्लॅश केलेला आहे पॉइंटच्या दिशेने. पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप 2026 बोईसर नेटवर्कच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता नेट वायफाय प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. त्यांचे देखील तर पुढील सामना दोन रहमतनगर आणि जयनमोहन उनबाट 4 ओवर समाप्त होंगे. वैसे दोनों कैप्टन टॉस बॉक्स की तरफ आना है. जयनमोहन उनबाट और रहमतनगर. ओवर टू कॉम बॉक्स. वाह क्या बात है. हार्दिक आणि प्रिन्स या दोन्हीही गोलंदाजांनी जोखडून ठेवलंय वन मॅन शो पंचाळी टीमला. स्क्वेअर लेगच्या दिशेने तेथे मात्र विकास माची यांचं जबरदस्त क्षेत्ररक्षण. विकेट डाऊन. धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज तंबूच्या आश्रयाला. घेऊयात एक डीजे ब्रेक. पुन्हा येऊयात मॅच मध्ये. एक अनाउंसमेंट रहेगा. धर्मवीर ट्रॉफी 2026 के लॉर्ड्स इसी टूर्नामेंट डाले जाएंगे. जो भी टीमें ने शिरकत की है अगर उसके कप्तान यहाँ पर हैं तो हमारे इस इनिंग के बाद वो ड्रॉ डाले जाएंगे. हमारे मंच की तरफ आपको आना होगा. वहां पर ड्रॉ ईश्वर माछी पहुंच चुके हैं अपनी टीम के साथ. तो धर्मवीर ट्रॉफी 2026 के ड्रॉ इसी में प्रतियोगिता में डाले जाएंगे इस इनिंग के बाद. ओवर टू कॉम बॉक्स. क्या बात है. हार्दिक मोस्ट इकॉनॉमिकल बॉलर ठरू शकतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. स्क्वेअर लेगच्या दिशेने सजवलेला फटका. इथे देखील डिक्लेअर झोन. बघा हार्दिकचा स्पेल जर आपण लक्षणीय स्वरूपामध्ये पाहिला तर पहिल्या षटकामध्ये हार्दिकने 4 धावा दिल्या होत्या आणि इंडिव्हिज्युअल दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत अवघ्या 2च धावा खर्च केलेल्या आहेत. 11 धावा फलकावर. अधिकृत स्वरूपामधील 3 षटकांच्या समाप्तीनंतर ही छोटी टोटल आणि 12 चेंडूंमध्ये केवळ 6 धावा. इकॉनॉमिकल गोलंदाजीचं विघटन राहिलेलं आहे हार्दिक या गोलंदाजाच्या नावावर. सध्या ऑन स्क्रीन आपण नजरेच्या कवाक्षामध्ये आणि हृदयाच्या कप्प्यामध्ये रुतवून साठवून ठेवावं असं जबरदस्त चलचित्र आपल्याला पाहायला मिळतं छायाचित्रकाराच्या माध्यमातून. पुन्हा एकदा वळ्यात मॅचच्या दिशेने. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅकवर. मंगेशचा पहिलाच बॉल. ऑन ड्राईव्हचा फटका परंतु काय फिल्डिंग आहे. जबरदस्त. प्रिन्सला आपण पाहू शकाल ऑन स्क्रीन.
क्लास 1 फिल्डिंग. जॉन्टी रोड्स यांची प्रॉपर आठवण यावी. सध्याच्या काळामध्ये ग्लेन फिलिप्स भरपूर क्रिकेट गाजवत आहेत क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. रॉबिन सिंग, युवराज सिंग, सुरेश रैना आणि सध्या एक कौतुकाची थाप प्रिन्स करिता ग्रेट फिल्डिंग. नावाप्रमाणे क्षेत्ररक्षण देखील आणि टीम स्पिरिट तुम्ही बघू शकतायत मेगा स्क्रीनवर. पुन्हा एकदा तेच प्रयत्न आहेत क्षेत्ररक्षणासाठी. टाळ्यांचा कडकडाट येतोय. प्रिन्स आणि उमेशच्या माध्यमातून बघा क्रिकेटच्या खेळामध्ये क्षेत्ररक्षणाचं महत्त्व किती मोठं आहे ते दर्शवणारे हे क्षण आहेत. जर तुमच्या संघाचं क्षेत्ररक्षण चांगलं असेल तर 50% सामना तुम्ही ऑलरेडी झुकवलेला असतो. आणि सध्या आगवण टीम काय क्षेत्ररक्षण करतंय. 12 धावा आहेत स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा टाइम एफर्ट्स. जो करता है फील्डिंग सबसे अच्छी उसका नाम है जगदीश माची. वाह रे वाह, काय चेंडूला थांबवलंय. 100% कमिटमेंट. ग्रेट ग्रेट स्टॉप. केवळ 12 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण तुम्ही बघा. दिल एक मंदिर तू एक मूर्त है. क्या बताऊ विकास साहब, ये फील्डिंग कितनी खूबसूरत है. लाजवाब है फील्डिंग है. जबरदस्त क्षेत्ररक्षण झालंय. जवळपास 4 ते 5 चौकार थांबवलेले आहेत. आणि फलंदाजांवरती प्रेशर. दांडी गोल त्रिफळाचीच्या स्वरूपामध्ये. आणखीन एक झटका. क्या बात है. पहिल्या षटकामध्ये हार्दिक, दुसऱ्या षटकामध्ये प्रिन्स, तिसऱ्या षटकामध्ये हार्दिक आणि चौथ्या षटकामध्ये मंगेश. परंतु हा सामना गोलंदाजीपेक्षा क्षेत्ररक्षणासाठी जास्त स्मरणामध्ये ठेवला जाईल. खूप सुंदर स्वरूपामध्ये क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 24 सप्टेंबर 2007 मध्ये जेव्हा पहिल्यांदा 20 षटकांच्या सामन्यामध्ये भारतीय संघ विश्व विजेता झाला, महेंद्रसिंग धोनी यांनी सर्वात आधी संघामध्ये चांगल्या क्षेत्ररक्षकांचा समावेश केला. आणि ते क्षेत्ररक्षक किती निर्णायक ठरू शकतात या सत्रामध्ये आपण पाहिलंय. जय जोगण्या वाघवन वामिका स्टार या संघाने फिल्डिंगचा एक उच्च स्तरीय आणि उच्च श्रेणीय दर्जा दाखवलेला आहे. फलकावरती विचार जर आपण केला केवळ 13 धावा आहे. 4 षटकांचा खेळ फिनिश झालेला आहे. हाय क्वालिटी हाय प्रोफाईल फिल्डिंग म्हणजे नेमकं काय. ऑस्ट्रेलिया संघाच्या आठवण यावी, न्यूझीलंड संघाच्या आठवण यावी. सध्या आपण विहंगम दृश्य पाहू शकताय ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून. बर्ड आय व्ह्यू तुमच्या समोर. पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप 2026 अत्यंत शानदार, डौलदार, ऐटदार, वजनदार, असरदार, बहादार आयोजन आणि नियोजन. मनोरंजनाची भरीव कॅप्सूल, एंटरटेनमेंटचा डबल डोस आणि काय विहंगम दृश्य बघायला मिळालं फिश नेटवर्कच्या माध्यमातून. दीपेश, आपण एक लकी ड्रॉ काढतोय. चला सुनिकेत आता पाटील यांच्या शुभसभा एक लकी ड्रॉ काढणार आहोत. नाव काढायचंय आपण. एका लकी विजेत्याला आपण बसून काढायचं काय नाही. एक नाव काढायचं आपण. त्या लकी विनरला आपण न्यू लकी ऑप्टिकल आपण सनग्लासेस देणार आहोत गिफ्ट मधून. एक लकी ड्रॉ बघूया काय नाव असेल. दादा ओपन आपणच करा. आणि हा नाव असणार आहे तर पाहिलं तर गणेश भोईर 7249478145. गणेश भोईर कोणी असेल तर लगेच या. त्याला आपण हा गॉगल देणार आहोत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. वेलकम बॅक. खूप छान पद्धतीने आपण पाहू शकतायत पहिल्या सामन्यामध्ये जे प्रदर्शन राहिलं आगवण टीमचं, दुसऱ्या मॅचमध्ये देखील तोच डॉमिनन्स आपल्याला अनुभवायला मिळतोय. प्रतिस्पर्धी संघावरती हावे होत आहेत. बघा स्कोर फलकाचा विचार केला केवळ 13 धावा सध्या सजलेल्या आहेत. पुनश्च एकदा चांगले दृश्य ऑन स्क्रीन. गोलंदाज हॅट्रिक बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती. आणि हिम्मतने आपल्या संघाला किंमत मिळवून देणारी गोलंदाजी केलेली आहे. जबरदस्त आहे प्रदर्शन. ऑफ ड्राईव्ह खेळायचा होता. आणखीन एक फटका फसलाय. विकेट टेकिंग ॲबिलिटीला यथार्थ स्वरूपामध्ये दर्शवून दिलेलं आहे. आणि स्वतःच्या होम ग्राउंडवरतीच बहुधा बेस्ट बॉलर ठरले होतं. जेव्हा आगवण गावामध्ये स्पर्धा नियोजित करण्यात आली होती तब्बल 50,000 प्रथम पारितोषिक असलेले, तेथे मात्र हिम्मतचा जलवा आपण पाहिला होता. दर्जेदार गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसरा चेंडू डॉट, चौथ्या चेंडूवर विकेट. गडी बांधवण्याचा क्रम जर आपण पाहिला 5 गडी गारद झालेले आहेत. 13 या अंकावर ह्या आकर्षक स्वरूपातील ट्रॉफीज. अनिकेत कव्हर कुठे असतील लगेच. अनिकेत कव्हर कुठे असेल व्यासपीठाकडे यायचं. ओव्हर टू कॉम्बॉक्स.
व्हाईट बॉल चा इशारा पंचांच्या माध्यमातून दर्शवला जातोय. छोटी टोटल. तर फुलटॉस स्वरूपातील चेंडू होता, परंतु गुडघ्यावरती बॅलन्स करून खेळण्याच्या मोहामध्ये पूर्णपणे गुंगारा मिळाला फलंदाजाला. आणि आताच पार पडलेल्या संतोष स्मृती चषकामध्ये अर्थातच पंचाळीचं ते क्रीडांगण स्मरांगण ते देखील हिंमतचा जलवा आपण पाहिला होता. मालिकावीर पुरस्काराचा अधिकृत अधिपती म्हणून पुढे आला होता भन्नाट फॉर्ममध्ये मिस्टर हिम्मत. या सीझनमध्ये 1 मोर विकेट डाऊन. एका षटकामध्ये विकेटची दाणादाण उडवून दिलेली आहे. गोलंदाजीचा दर्जेदार तडका. हिम्मत ॲब्सोल्युटली ग्रेट बॉलिंग. धन्यवाद दिपेश. आपण टॉस करणार आहोत. पुढील सामन्यात आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला रहमतनगरमध्ये दीपक यादव, दुसऱ्या बाजूला पाहू शकाल मनीष मोरे आहे जयन मोहम्मद संघाचा कॅप्टन. विनंती करें कुटिया भाई रहीम भाई बटन आइए आपके दस्तेबाज हम करेंगे टॉस. पालघर तालुका बॉक्स क्रिकेट मध्ये पहिला असा गोलंदाज ज्याने मैदानावर टाकली पहिल्या सामन्यामध्ये मनीष भोईर आज आमच्या बरोबर आहेत. एका बाजूला दीपक यादव बिल्ला अप्रतिम क्षेत्ररक्षक अप्रतिम खिलाड़ू. रहीम भाई आपका से टॉस करेंगे. चॉइस अपन चॉइस दे दीजिए पहले. दोनों ही टीमों को चॉइस कॉल दिया जा रहा है दोनों ही कैप्टन के लिए. रहीम भाई के हाथों से फिर से दोनों ने एक ही हाथ लगाया. ये चॉइस कॉल दी जा रही है. हाँ इस वक्त ये इनका कॉल रहेगा रहमतनगर का. देखिए एक तरफ PCC 25 पैराडाइज क्रिकेट क्लब 25 किंवा पल्ली 50 हाँ पल्ली या फिर PCC. ओके आपको कॉल करना है. कॉइन स्पिन किया जाएगा. पल्ली या तो PCC आपको कॉल करना है. दीपक PCC का कॉल किया गया एंड इट इज सी पैराडाइज क्रिकेट क्लब. बहुत बहुत शुक्रिया. रहीम भाई बैठिए हमारे मंच पर जाकर. दीपक ज्यादा वक्त नहीं लेंगे, मैच शुरू होने वाला है. टॉस जीता है, क्या लेना चाहते हैं? कैसा लग रहा है फिर से एक बार पैराडाइज वर्ल्ड कप 2026? कितना इंतजार करेगा इस टूर्नामेंट का? 2 साल कम से कम हम लोग वेट किया इधर पे एंट्री के लिए. अगले साल भी नहीं मिलता और इस बार अच्छा हुआ कि हमारा नाम अंदर आया और हम लोग सोचेंगे कि यहाँ से अच्छा जीत के जाए. हर साल कुछ नया करने का प्रयास करते हैं. इस साल इम्पैक्ट प्लेयर का रूल रखा गया है, तो आपका इम्पैक्ट प्लेयर कौन रहेगा ये नाम आपको पहले ही देना. इसके बारे में आप क्या कहेंगे? सर हर साल कुछ ना कुछ तो चेंजेस होती रहती है. अच्छा लगता है कि मतलब कुछ ना कुछ हो रहा है क्रिकेट में, तो देखते हैं अभी. धन्यवाद स्नेहित दादा. मनीष तुझ्याकडे तो टॉस नक्कीच गमाला. प्रथम तुला फलंदाजी करायची आहे. जास्त वेळ पाहिला उनबाट संघ जेव्हा जेव्हा टॉस जिंकते बॅटिंगच करते, तर बॅटिंगच घेतली असती टॉस जिंकल्यावर? नाही फिल्डिंग नव्हते. मागीलच वीकमध्ये तुम्ही चॅम्पियन ठरला होता आणि 75,000 ची तुम्ही फायनल मारली आहे. संघ कसा जल्लोषामध्ये आणि पॅराडाइज मास्टर वर्ल्ड कप 1 लक्ष ही स्पर्धा, याबद्दल काय सांगेल? पॅरेडाइज म्हणायचं तर खूप चांगली स्पर्धा आयोजन करते आणि सर्वच टीम इथे एंट्री टाकण्यासाठी खूप उत्स्फूर्त असतात. इम्पॅक्ट रूल बद्दल काय सांगेल? पहिल्यांदा पालघर तालुका बॉक्स मध्ये पहिली स्पर्धा इम्पॅक्ट रूल होते, याबद्दल काय सांगेल? खूप चांगला नियम आहे. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ कैप्टन. जास्त वेळ घेणार नाहीये. बहुत बहुत शुक्रिया. चलेंगे हम कॉम्बॉक्स के तरफ मैच जहां पर दीपेश करने वाले जुड़े रहे हैं इस मैच को लेकर. ओवर टू कॉम्बॉक्स. प्युअर डॉमिनन्स. आणि प्युअर डॉमिनन्सचं दुसरं नाव आहे वामिका स्टार चौगणमध्ये वाघवण. सध्या अंकुशांना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. मी तर म्हणेन वन मॅन शो. पंचाळी संघाचा बॅकबोन आहे, पाठीचा कणा. सध्या गोलंदाजी करतात. 4 धावा फलकावरती कंप्लीट. वन साईडला सजवलेला हा फटका. पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही सामन्यांमध्ये प्रतिस्पर्धी संघाला अक्षरशः बॅकफुटला ढकलून विजयावरती शिक्कामोर्तब करणं हे प्रदर्शन राहिलं आहे आगवण टीमचं. जो त्यांचा लौकिक आहे त्या लौकिकाप्रमाणेच खेळ राहिला आहे. अंकुशांचा पुढील बॉल. मताचा वापर. डेलिकेटली टच केलं फक्त. अच्छी गेंदों का सन्मान करो, बुरी गेंदों का अपमान करो. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारी प्रत्येक गोष्ट सोनं नसते, ठाऊक का? फलंदाजाला पुन्हा एकदा गॅप शोधण्यामध्ये माहिर जगदीश. चांगला फटका. 1 मोर बाउंड्री. 10 धावा तर झालेल्या आहेत. 15 धावांच्या प्रत्युत्तरादाखल पहिल्या षटकामध्ये विध्वंसक फलंदाजी. चौकारानंतर
सिंगलचं हे महत्त्व जाणलेलं. स्कोर कार्डचा विचार जर आपण केला तर तब्बल जाऊन विसावलेला आहे 11 या अंकावर. पहिल्या षटकामध्ये आक्रमण बघायला मिळालं. 2 सनसनीखेज चौकार आले विजयासाठी. अवघ्या 4 धावांचं टार्गेट समोर. 4 षटकांचा खेळ शेष राहिला आहे. हा देखील वन वे सामना. ऑन साइडला दर्जेदार फटका आणि या चौकारासहित विजयावर शिक्कामोर्तब. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. काय प्रदर्शन राहिलं. प्युअर डॉमिनन्स करण्यात आलेला आहे प्रतिस्पर्धी संघाला. रहमत नगरी कैप्टन और उनबा टीम दोनों कैप्टन बॉल चॉइस करूंगे तो लगेच. बस बॉल चॉइस करना है. बॉल चॉइस कर लीजिए खाली. बघा आपण ड्रॉ टाकतोय. लगेच आपण ड्रॉ साठी यायचं आहे. धर्मवीर प्रतिष्ठान ट्रॉफी, धर्मवीर ट्रॉफीचे पण ड्रॉ टाकतोय. ईश्वर माशी आहेत. आपण बसायचं ड्रॉ टाकून घ्यायचा आहे. ज्याही संघाने सहभागी केले त्यांनी लगेच इकडे यायचं आहे. अवॉर्ड कॉम्बॉक्स. दोन्ही संघ हस्तांदोलन करत असताना आपण पाहू शकतात. चला सामनावीर खेळाडू, नो डाऊट अबाउट इट, मिस्टर हिम्मत. 6 चेंडूंमध्ये 4 विकेट्स आणि केवळ